गायज, मी मुंबईची पोरगी प्राजक्ता सावंत. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे, ॲक्च्युली मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी एक स्टाफ नर्स आहे. सो काल काय झालं होतं, माझा वॉर्ड खूप बिझी होता. खूप म्हणजे आम्ही दोघीच होतो ड्युटीला आणि त्याच्यामध्ये 2 पेशंट बॅड झाले होते. दोघांनाही आयसीयूला शिफ्ट करायचं होतं. त्याच्यानंतर कन्सल्टंट राऊंडला होते. एक पेशंटला PR ब्लीड चाललं होतं, सो त्याचं पण चाललं होतं. ब्लड कलेक्शन करा, हे ते एवढं बिझी होतं की आम्ही दोघी 4 वाजेपर्यंत काही खाल्लं नव्हतं. आणि ह्या कंडिशनमध्ये असं झालं की म्हणजे मला समजतच नव्हतं की काय करायचं काय नाही करायचं. एवढं फ्रस्ट्रेशन झालं होतं. त्यात माझी सिस्टरही सुट्टीवरती असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे वॉर्डची. त्याच्यामुळे ते मॅनेज करा, त्याच्यानंतर पेशंटची केअर, एवढं सगळं करेपर्यंत आम्हाला पाणीसुद्धा प्यायला वेळ नव्हता. आणि नेमकं आमच्या एक फिजिओथेरपिस्ट मॅम आहेत, सो त्या आल्या माझ्याजवळ आणि मला म्हणतात, काय झालं प्राजक्ता, आज एवढी शांत शांत का दिसतीयस? आणि त्यांनी जस्ट मला असं जवळ घेतलं. सो मला एवढं भरून आलं, एवढं चांगलं वाटलं. म्हणजे चल, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा कोणीतरी आहे तुमच्यासाठी विचारणारं. सो हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं हेच कारण आहे की आम्ही मेडिकोज आहोत, आम्ही ऑन ड्युटी असतो. आमच्या जीवापार आम्ही जेवढं जमेल तेवढं आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक पेशंट नीट राहावा, प्रत्येकाला सगळं काही नीट असावं. पण हे सगळं करताना आमची काळजी असं कोणीच करत नाही की बाबा दोघीच जणी आहेत, किती पळतायत, किती थकल्या असतील किंवा काय करतायत, जेवायला गेल्यात की नाही. कोणीही आम्हाला हे विचारलं नाही की 4 वाजलेत बाबा, तुम्ही लोकांनी पाणी तरी प्यायलंय का, काही खाल्लंय का, काहीच नाही विचारलं. पण त्याच ठिकाणी आम्ही मात्र पेशंटची काळजी करतो की पेशंट जेवलाय का, पेशंटने पाणी प्यायलंय का, पेशंट डिहायड्रेट तर नाही होत आहे ना, आता पेशंटला PR ब्लीड होत आहे म्हटल्यावरती पेशंटचा HB तर लो नाही झालाय ना, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. पण मेडिकोज लोकांना कोणीही विचार करत नाही. सो ज्यावेळेस आमच्या त्या फिजिओथेरपिस्ट मॅम माझ्याजवळ आल्या आणि मला हे विचारलं, त्यावेळेस मला एवढं बरं वाटलं. आपणच आपल्याला समजून घेतलं पाहिजे एकमेकांना, ह्यालाच टीमवर्क म्हणतात. सो माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचं हेच कारण होतं की टीमवर्क इज मस्ट इम्पॉर्टंट.